पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. पारिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात. पुनर्जन्म. प्रास्ताविक. 1. मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो. 2. भगवान बुद्धाच्या समकालीनांमध्ये याविषयी 2 भिन्न मते होती. पहिले मत शाश्वततावाद आणि दुसरे मत म्हणजे उच्छेदवाद. 3. आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे, पुनर्जन्माने जीवन पुढे चालू राहते असे शाश्वततावादी मानित असत. 4. मृत्यू म्हणजे सर्वनाश, मृत्यूनंतर काही उरत नाही, हा उच्छेदवाद्यांचा सिद्धांत. 5. भगवान बुद्ध हा शाश्वततावादी नव्हता, कारण शाश्वततावादाला पृथक आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व कल्पावे लागते आणि त्यास तर बुद्धाचा विरोध होता. 6. भगवान बुद्ध हा उच्छेदवादी होता काय? आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्याने बुद्ध हा स्वाभाविकता उच्छेदवादी असेल अशी अपेक्षा असणार. 7. परंतु आपण वस्तुतः उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो अशी बुद्धाने अलगद्दूपम्म सुत्ता तक्रार केली आहे. 8. तो म्हणतो, माझी शिकवण वेगळी असता काही श्रमण आणि ब्राह्मण चुकीने आणि अप्रामाणिकपणाने वस्तुस्थिती धाब्यावर बसवून मी उच्छेदवादी आहे आणि मानवजातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवतो असा मजवर आरोप करतात. 9. खरोखर मी तसे शिकवित नाही आणि तरीसुद्धा हे भले लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणाने मजवर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवू पाहतात. 10. हे विधान जर खरोखर बुद्धाचे असेल, बुद्ध धम्मावर ब्राह्मणी सिद्धांत लादण्यासाठी घुसडलेले प्रक्षिप्त विधान नसेल तर एक गंभीर समस्या उभी राहते. ती समस्या अशी. 11. भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानित नाही, मग तो आपण उच्छेदवादी नाही असे कसे म्हणू शकतो? 12. यातून एक प्रश्न उद्भवतो तो असा की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय? 2. पुनर्जन्म कशाचा? 1. भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय? 2. याचे उत्तर होय असे आहे. 3. या प्रश्नाचे 2 भाग पाडणे योग्य ठरेल. अ. पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि आ. पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा? 4. या 2 प्रश्नांचा एक एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल. 5. पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा प्रथम विचार करूया. 6. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. 7. भगवान बुद्धाच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत. अ. पृथ्वी, आ. आप, ई. तेज, ई. वायू. 8. प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या या 4 भौतिक घटकांचे काय होते? मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय? काही लोक म्हणतात होय. 9. भगवान बुद्ध म्हणतो नाही, ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिळून जातात. 10. जेव्हा हे 4 घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला चर्री मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो. 11. पुनर्जन्माचा भगवान बुद्धाला अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे. 12. या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील असू शकतील. 13. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात. 14. अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतो. 15. सारीपुत्त आणि महाकोठित्थ यांच्या संवादात या विषयावर चांगला प्रकाश पडला आहे. 16. असे म्हणतात की एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवन आरामात वस्ती करीत असता महाकोठित आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारीपुत्ताकडे गेला आणि त्याने सारीपुत्ताला आपल्या मनात डाचत असलेल्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण विचारले. 17. खालील प्रश्न त्यापैकी होते. 18. महाकोठित, ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राखल्या जातात? 19. सारीपुत्त, 5 दूर केल्या जातात, 5 मागे राखल्या जातात. विषय, वासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता या मागे राखल्या जातात. 20. महाकोठित, डोळे, कान, नाक, जीव आणि स्पर्श ही पंचेंद्रिय घ्या. त्यांचे विषय पृथक आणि क्षेत्रे पृथक आहेत. त्यांचा विचार करू लागलो असता असा प्रश्न पडतो की त्यांचे अंतिम अधिष्ठान कोणते? या पंचेंद्रियांचे विषय
आणि त्यांची क्षेत्रे यांचा उपभोक्ता कोण? 21. सारीपुत्त मन. 22. महाकोठी. ही पंचेंद्रिय कशावर अवलंबून आहेत? 23. सारीपुत्त चेतनेवर. 24. महाकोठीत चेतना कशावर अवलंबून असते? 25. सारीपुत्त उष्णतेवर. 26. महाकोठीत उष्णता कशावर अवलंबून असते? 27. सारीपुत्त चेतनेवर. 28. महाकोठीत तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवर अवलंबून असते, याचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा? 29. सारीपुत्त. मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे दिव्यातील प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवितो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो, त्याप्रमाणे चेतनाही उष्णतेवर आणि उष्णता चेतनेवर अशी ती दोन्ही तत्वे अन्योन्यश्रेयी आहेत. 30. महाकोटी. शरीर हे निश्चेतन काष्ठासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्या सोडून जातात? 31. सारीपुत्त. चेतना, उष्णता आणि विज्ञान, जाणीव. 32. महाकोटी. इंद्रिय संज्ञा आणि भावभावना ज्या भिक्खूने आपल्या समाधीत निग्रहित आणि शांत केले आहेत, तो भिक्खू आणि मृत शरीर या दोघांमध्ये भेद काय? 33. सारीपुत्त. मृत शरीरात काया, वाचा आणि मन यांच्याच क्रिया केवळ थांबलेल्या असतात असे नव्हे, तर इंद्रियांचे सामर्थ्यही उच्छिन्न झालेले असते. उलट पक्षी ध्यानस्थ भिक्खूमध्ये चेतना व उष्णता ही कायम असून इंद्रिय शक्ती शाबूत असते, जरी त्याचे श्वासोच्छवास, वितर्क, विचार आणि संज्ञा थांबलेल्या आणि शांत असल्या तरी. 34. मृत्यू अथवा उच्छेद यांचे हे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन ठरण्याचा संभव आहे. 35. या संवादात एक व्यंग आहे. महाकोटीताने सारीपुत्ताला एक प्रश्न विचारावायला हवा होता, तो म्हणजे उष्णता म्हणजे काय? 36. याचे सारीपुत्ताने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही. एक गोष्ट मात्र निसंदेह आहे की उष्णता म्हणजे शक्ती. 37. अशा रीतीने स्पष्ट केल्यास शरीर मृत झाल्यावर काय होते? या प्रश्नाचे उत्तर शरीर शक्ती उत्पन्न करण्याचे थांबविते असे होते. 38. परंतु हाही उत्तराचा एकच भाग ठरतो, कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ती विश्वास संचार करणाऱ्या शक्ती समूहात मिळून जाते. 39. म्हणून मृत्यूचे अथवा उच्छेदाचे दोन अर्थ आहेत. एका पैलूचा अर्थ शक्तीचे उत्पादन थांबणे, दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वास संचार करणाऱ्या शक्ती संग्रहात नवी भर पडणे. 40. उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्याने बुद्ध स्वतःला पूर्णतः उच्छेदवादी म्हणत नसे. आत्म्याच्या कक्षेपर्यंतच तो उच्छेदवादी होता. शरीराच्या भौतिक घटकाबाबत मात्र तो उच्छेदवादी नव्हता. 41. असा अर्थ लावला तर बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसे हे कळणे सोपे होते. तो शरीर घटकांचे पुनरुज्जीवन मानतो, तो आत्म्याचे पुनर्जन्म मानत नाही. 42. भगवान बुद्धाच्या मताचा असा अर्थ लावला तर तो शास्त्राशी सुसंवादी आहे. 43. याच अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतो असे म्हणता येईल. 44. शास्त्र म्हणते शक्ती कधीही नाश पावत नाही, मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही. ही विचारसरणी भौतिक शास्त्राविरुद्ध आहे, कारण ही विचारसरणी शक्तीचे सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही. 45. केवळ याच रीतीने वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडविता येते. 3. पुनर्जन्म कोणाचा? 1. सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा? 2. एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का? 3. या सिद्धांतावर बुद्धाचा विश्वास होता काय? असणे असंभव्य दिसते. 4. मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक नवा देह बनविला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे. 5. जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्यांच्या भिन्न भिन्न भौतिक अंशांच्या मिश्रणांनी बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे, परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही. 6. भिक्खुनी खेमा हिने हा मुद्दा पसे नदी राजाला चांगला स्पष्ट करून सांगितला आहे. 7. एकदा तथागत श्रावस्तीजवळील अनाथ पिंडकाच्या जेत वनारामात राहत होते. 8. त्या समयी कौशल जनपदात परिभ्रमण करून खेमा ही श्रावस्ती आणि साकेत या नगरांच्या दरम्यान तोरणवत्थूमध्ये राहत होती. 9. यावेळी कौशल राजा पसे नदी साकेतून श्रावस्ती येथे जात होता. एक रात्र तो
तोरणवत्थू येथे राहिला. 10. पसे नदीने एका माणसाला बोलावून सांगितले, बघ, सन्मानाने अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये. 11. ठीक आहे असे बोलून तो तोरणवत्थूत राजसन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण शोधू लागला, परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही. 12. शेवटी तोरणवत्थूमध्ये राहावयास आलेली भिक्खूनी खेमा त्याला दिसली. तिला भेटून तो कोसलराज पसे नदीकडे गेला आणि म्हणाला, 13. महाराज, आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण येथे कोणी दिसत नाही, परंतु येथे खेमा नावाची तथागतांची एक शिष्य आहे. तिच्या संबंधी अशी वार्ता प्रस्तुत आहे की ती विचारसंपन्न, विचक्षण, बहुश्रुत, वादविवादात कुशल आणि प्रत्युपन्नमती अशी अहद स्त्री आहे. महाराजांनी तिचा सन्मान केल्यास ते योग्यच होईल. 14. हे ऐकल्यावर कोसलराज पसेनदी भिक्खूनी खेमाला भेटण्यास गेला. तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि म्हणाला, 15. या विषयासंबंधी आपले म्हणणे काय आहे? मृत्युत्तर तथागताचे अस्तित्व राहते काय? 16. महाराज, हे गूढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही. 17. तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर तथागतांनी सांगितले नाही असे म्हणतात व दुसऱ्या प्रश्नांनाही तशीच उत्तरे देतात. तथागतांनी हे गूढ उकलून न सांगण्याचे काय कारण असावे बरे? 18. महाराज, या बाबतीत मी आपणालाच एक प्रश्न विचारीन आणि आपणास योग्य वाटेल तसे उत्तर द्या. महाराज, आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो गंगेतील वाळूकणांची शेकड्यांनी, हजारांनी अथवा लक्षांनी गणती करू शकेल? 19. नाही, तसा कोणीच नाही. 20. मग तुमच्याजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो समुद्रात इतके करोड, इतके हजार, इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल? 21. नाही, असा कोणीच नाही. 22. असे का? 23. कारण समुद्र खोल, अमर्याद, अगाध आहे. 24. त्याप्रमाणे महाराज, तथागतांनी देह परित्यक्त केल्यावर ते मुळापासून छेदलेल्या तालवृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाही. तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखेच अमर्याद आणि अगाध आहेत. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही, किंवा आहे आणि नाही असे कोणतेही विधान लागू पडत नाही. 25. तथागतांची त्यांच्या वेदनांवरून व्याख्या करू गेल्यास त्या वेदना तथागतांनी परित्यक्त केलेल्या आहेत, आमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत. वेदनाविमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही, किंवा राहते आणि राहत नाही ही विधाने तथागतांना लागू पडत नाही. 26. त्याप्रमाणेच संज्ञा, संस्कार, विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही, कारण या सर्वांपासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी अथवा अनस्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही. 27. खेमाचे हे शब्द ऐकून कोसल राजा पसेनदी आनंदित झाला. आपल्या जागेवरून उठला, तिला नमस्कार केला आणि निघून गेला. 28. दुसऱ्या एका प्रसंगी पसेनदी तथागतांकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्याने विचारले. 29. भगवान, मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय? 30. महाराज, यासंबंधी मी काहीच म्हटलेले नाही. 31. भगवान, मग तथागतांना मृत्यूत्तर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय? 32. महाराज, मी तसेही म्हटलेले नाही. 33. नंतर त्याने खेमाला विचारलेले दुसरे प्रश्न विचारले. 34. भगवान, मी जेव्हा आपल्याला विचारतो मृत्यूत्तर तथागतांना अस्तित्व आहे काय अथवा नाही काय, तर आपण म्हणता मी ते सांगितलेलेच नाही. तर भगवान, या न सांगण्याचे कारण काय? 35. महाराज, मी आता तुला एक प्रश्न विचारतो आणि तुला योग्य वाटेल तसे उत्तर दे. त्या ठिकाणी भगवंतांनी खेमासारखेच पसेनदीला प्रश्न विचारले. 36. भगवान, ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की गुरुशिष्याने दिलेली उत्तरे अर्थशः आणि अक्षरशः समान, सुसंवादी, सुसंगत आणि उच्चतम आहे. 37. भगवंत, एक समयी मी भिक्खुनी खेमाकडे गेलो होतो आणि तिला याच गोष्टीसंबंधी विचारले होते आणि भगवंतासारखे तिने अक्षरशः उत्तर दिले. 38. भगवान, आम्ही कामाची माणसे, आम्हाला पुष्कळ कामे आहे, आम्ही जातो. 39. जा, यावेळी जे तुला करणे उचित आहे ते कर. 40.
या शब्दांनी आनंदित होऊन भगवंतांना अभिवादन करून कोसल राजा पसे नदी आपल्या मार्गाला लागला. कर्म 1. बौद्ध आणि ब्राह्मणी कर्म सिद्धांत समान आहेत काय? 1. बौद्ध धर्मात कर्म सिद्धांता इतका इतर कोणत्याही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही. 2. बौद्ध धर्मात त्याचे स्थान कोणते आणि त्याचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदरच सांगितलेले आहे. 3. अज्ञ हिंदू न समजता केवळ शब्द साम्यावरून असे म्हणतात की बौद्ध धर्म अथवा ब्राह्मणी वा हिंदू धर्म एकच आहे. 4. सुज्ञ आणि सनातनी ब्राह्मणी असेच म्हणतात, परंतु त्यात त्यांचा हेतू अज्ञ बहुसमाजाची बुद्धिपुस्सर गैरसमजूत करणे हा असतो. 5. सुशिक्षित ब्राह्मणांना माहीत असते की बुद्धाचा कर्मसिद्धांत ब्राह्मणी कर्मसिद्धांतापेक्षा भिन्न आहे आणि तरीही ते म्हणत राहतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी अथवा हिंदू धर्म एकच आहे. 6. त्यांच्या द्वेषबुद्धीने चालविलेल्या अपप्रचाराला या दोन धर्मातील कर्मसिद्धांत विषयक समान परिभाषेने सहाय्य होते. 7. म्हणून वस्तुस्थिती काय आहे याचे सूक्ष्म परीक्षण करणे आवश्यक आहे. 8. शब्दांचे कितीही साम्य असले तरी बुद्धाच्या कर्मसिद्धांताचा अभिप्राय हा ब्राह्मणी कर्मसिद्धांताच्या अभिप्रायापेक्षा वेगळा आहे. 9. या दोन्ही सिद्धांतात आधारभूत प्रमाणे ही इतके भिन्न आहेत की त्यापासून निष्पन्न होणारा निष्कर्ष समान असणे शक्य नाही. 10. हिंदू कर्मसिद्धांताची मुख्य तत्वे खालीलप्रमाणे आहेत. 11. हिंदू कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे. उलट पक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही. 12. ब्राह्मणी कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या जन्माजन्मावर आधारलेला आहे. 13. आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म हे जन्मजन्मांतरी चालू राहते. 14. बौद्ध धर्म आत्माच मानित नसल्यामुळे हेही बौद्ध कर्मसिद्धांतास लागू होत नाही. 15. देहाव्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर हिंदू धर्म आधारलेला आहे. देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही, आत्मा देहातून निघून जातो. 16. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे माणसाने कर्म केले तर त्या कर्माचे विविध परिणाम होतात. त्याचा पहिला परिणाम म्हणजे कर्त्यावर होणार आणि दुसरा आत्म्यावर होणारा. 18. कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो. 19. जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो त्यावेळी त्याच्या आत्म्यावर असे अनेक संस्कार झालेले असतात. 20. आणि या संस्कारांमुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते. 21. हिंदूंचा हा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध कर्मसिद्धांताशी विसंगत आहे. 22. वरील कारणास्तव बौद्ध कर्मसिद्धांत आणि हिंदू कर्मसिद्धांत हे एकच असू शकत नाही. 23. म्हणून हे दोन्ही एकच आहेत असे मानणे केवळ मूर्खपणाचे ठरेल. 24. जास्तीत जास्त इतके म्हणता येईल की या शाब्दिक मायाजाळापासून सावध राहा. 2. गतकर्मांचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय? 1. कर्मसिद्धांत बुद्धाने सांगितला, कराल तसे भराल असे सांगणारा तो पहिलाच होय. 2. तो कर्मसिद्धांतावर इतका भर देत असे की त्याच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताच्या दृढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे. 3. भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत हा कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनावर परिणाम यापुरता मर्यादित होता. 4. तथापि अधिक विस्तृत असाही एक कर्मसिद्धांत आहे आणि कर्मसिद्धांताप्रमाणे गतजन्मीच्या कर्माचा अंतर्भाव होतो. 5. माणूस गरीब कुळात जन्मास आला तर या सिद्धांताप्रमाणे त्याचे कारण त्याचे गतजन्माचे दुष्कर्म. तो श्रीमंताच्या घरात जन्माला तर त्याचे कारण गतजन्मीचे सत्कर्म. 6. जन्मताच माणसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण त्याचे गतजन्मीचे दुष्कर्म. 7. हा अत्यंत दुष्ट सिद्धांत आहे. कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला काही स्थान उरणार नाही. सर्व काही गतजन्मीच्या त्याच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल. 8. हा विस्तृत कर्मसिद्धांत बुद्धिप्रणीतच आहे असे अनेक वेळा भगवान बुद्धावर आरोप करण्यात येतो. 9. परंतु भगवान बुद्ध खरोखरच हा सिद्धांत मानित होता काय? 10. या सिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यतः सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल. 11. गतकर्म हे माणसासमवेत जाते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते हे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे. 12. शब्दाच्या या परिवर्तनामुळे वांशिकतेच्या नियमांवर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते.
त्याप्रमाणेच या शब्द परिवर्तनाने त्या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाधा येत नाही. 13. जे 2 प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते ते तो सिद्धांत निराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले आहे. हे जे 2 प्रश्न आहेत त्या 2 प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही. 14. पहिला प्रश्न हा की गतकर्माचा वारसा कसा लाभतो, त्याची प्रक्रिया कशी असते. 15. दुसरा प्रश्न असा की वांशिकतेच्या दृष्टीने गतकर्माचे रूप कसे असते, ते वंशानुगत मातापितरांपासून चालत आलेले असते की नंतर स्वतः संपादिलेले असते. 16. आपल्या मातापितरांपासून आपल्याला काय मिळते. 17. शास्त्र सांगते जेव्हा वीर्यजंतूचा गर्भाशयातील अंड्याशी संयोग होतो तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो. वीर्यजंतूच्या शिराचा अंड्यातील केंद्रातून प्रवेश होणे म्हणजे उत्पत्तीचा प्रारंभ. 18. प्रत्येक मनुष्य प्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पित्याचा वीर्यजंतू यांच्या संयोगाने म्हणजे 2 सजीव पदार्थांच्या 2 कणांच्या युतीने होत असतो. 19. या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुद्धाकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती माता पितरांमुळेच होते असे बुद्धाने सांगितले. 20. त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहाजवळील इंद्रकर पर्वतावर वास करीत होते. 21. यज्ञ त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला, भगवान म्हणतात, पार्थिव आकार रूप म्हणजे जीव नव्हे. मग जीव सशरीर कसा होतो. जीवाला या अस्थी हे जठर कुठून मिळतात. आईच्या गर्भाशयात हा आत्मा कसा अडकलेला असतो. 22. याला भगवंतांनी उत्तर दिले, प्रथम कलल होतो, नंतर अर्बुद, त्यापासून पेशी वाढते आणि पेशीपासून घन होऊन तो वृद्धी पावत राहतो. या घनात पुढे केस, लव, नखे येऊ लागतात आणि जे काही अन्न पेय आई घेत त्यावरच पर्यायाने आईच्या जीवावर गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते. 23. हिंदू सिद्धांत मात्र वेगळा आहे. 24. तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत माता पित्यांपासून प्राप्त होते, परंतु आत्म्याचे तसे नाही. तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे, अर्थात कोठून हे काही हा सिद्धांत सांगू शकत नाही. 25. आता गतकर्माचे स्वरूप कसे असते या दुसऱ्या प्रश्नाकडे वळताच एका गोष्टीसंबंधी निश्चिती केली पाहिजे, ती म्हणजे कर्म हा वंशानुगत गुणविशेष सजवायचा की स्वतः संपादलेला गुण समजवायचा. 26. या प्रश्नाचे उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताची त्याला कसोटी लावता येत नाही. 27. परंतु या किंवा त्या दृष्टीने त्याचे उत्तर आले तरी हा कर्मसिद्धांत हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे हे ठरविण्यात शास्त्र सहाय्य करू शकेल काय. 28. शास्त्रानुसार मुलात आईबापाचे गुण विशेष उतरतात. 29. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आईबापापासून देहापलीकडे काहीच मिळत नाही. हिंदू सिद्धांताप्रमाणे गतकर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर स्वतः आपण आपल्यासाठी आणलेला वारसा आहे. 30. त्यात आईबापाचा काहीच भाग नसतो, सर्व काही बालक आपल्याबरोबर आणते. 31. अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस पटणारा ठरत नाही. 32. वर सांगितल्याप्रमाणे बुद्ध असल्या बुद्धिविसंगत सिद्धांतावर विश्वास ठेवित नाही. या विषयाची चर्चा करताना मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्मांच्या परिणामांपासून मुक्त होतो काय या प्रश्नाचे स्थावीर नागसेनाने राजा मिलिंदाला उत्तर दिले आहे. 33. जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो, जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही. 34. राजा मिलिंद म्हणाला, नागसेन एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट कर. 35. राजा असे समज, एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो, चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय. 36. होय. 37. परंतु दुसऱ्या माणसाने ज्याने आंब्याचे बी जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरलेले नाही, मग तो शिक्षापात्र का. 38. कारण त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्याचेच परिणाम स्वरूप होते. 39. त्याप्रमाणेच हे राजा हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते, म्हणून पहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. 40. वा, छान नागसेना. 41. राजा पुढे म्हणाला, जेव्हा या नामरूपाने कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते. 42. ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडित नाही त्याप्रमाणे गतकर्मही त्याच्याबरोबर जाईल. 43.
पण मग ही कर्मे आहेत असे म्हणून कोणाला ती कर्मे दाखविता येतात का? 44 नाही. 45 एक उदाहरण देऊन हे अधिक स्पष्ट कर. 46 वृक्षाला जी फळे अद्याप यावयाची आहेत ती हे राजा दाखविता येतील काय? 47 ती भावी फळे येथे आहेत किंवा तेथे आहेत असे कोणाला म्हणता येईल काय? 48 निसंशय नाही. 49 त्याप्रमाणेच हे राजा जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही तोपर्यंत कृतकर्म दाखविता येत नाही. 50 वा छान नागसेना. 3 गतकर्माचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय? पुढे चालू. 1 अशा रीतीने बुद्धाचा कर्म सिद्धांत शास्त्रास धरून आहे. 2 पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर तो विश्वास ठेवित नाही. 3 जन्म हा मातापित्रांपासून आहे आणि बालकाला जन्मता जो वारसा लाभतो तो त्याच्या आईबापांकडून असे बुद्ध मानित असल्यामुळे बालक हे स्वतःच वारसा घेऊन येते यावर तो कसा विश्वास ठेवणार? 4 त्याच्या विश्वासासंबंधीचे अनुमान स्वीकारले नाही तर चालेल, कारण या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा एका सूत्रात आढळतो. ते सूत्र म्हणजे चूळ दुःख खंद सूत्र. या सूत्रात भगवान बुद्ध आणि चैन यांचा संवाद आहे. 5 या संवादात भगवान बुद्ध म्हणतो, तुम्ही म्हणता की आम्ही पूर्वी पाप केले होते त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो. वर्तमान काळात काया वाचा आणि मन यांचा विरोध केल्याने आमच्या पूर्वजन्मीच्या पापांचा निराश होईल. मग तपस्येने मागील पापांचा निराश झाल्यावर आणि नवी पापकर्मे करावयाचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो. भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ परिणामहीन होतो. गतकाळ परिणामहीन झाल्याने दुःखाचा निराश होऊ लागतो आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नाहीशा होतात. दुःखकारक वेदना नाहीशा झाल्यावर दुःखच नाहीसे होते. 6 या माझ्या भाषणाला त्या निगंठांनी होकार दिल्यावर मी त्यांना विचारले, पूज्य माणसांनो, तुम्हाला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हास माहीत आहे काय? 7 नाही, आम्हाला काहीच माहीत नाही. 8 गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे काय? 9 नाही, आम्हास काहीच माहीत नाही. 10 गतजन्मी या किंवा त्या विशिष्ट पापामुळे तुम्हाला दोष लागला होता किंवा नाही हे तुम्हाला माहीत आहे का? 11 नाही, ते आम्हास काहीच माहीत नाही. 12 दुसरी गोष्ट अशी की माणसाची स्थिती अनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते असे बुद्ध मानतो. 13 देव धम्म सुत्तात तो म्हणतो, काही श्रमण ब्राह्मण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर अथवा दुःखकर अनुभव व्यक्तीला येतात ते गतजन्मीचेच परिणाम होत. म्हणून ते म्हणतात, गतजन्मीच्या पापकर्माचे परिमार्जन केल्याने आणि नवी पापकर्मे करण्याचे थांबविल्याने भविष्यकाळात सोसावयाचे काहीच उरत नाही. पापकर्मे क्षय पावतात आणि पापकर्माचा क्षय झाल्याने उच्छेद दुःखाचा होतो. दुःखाचा उच्छेद झाल्याने वेदना नाहीशा होतात आणि वेदनांचा क्षय झाल्याने अखिल दुःखाचा उच्छेद होतो असे निगंठांचे म्हणणे आहे. 14 प्राण्याचे सुखकारक आणि दुःखकारक अनुभव हे जन्मकाळच्या परिस्थितीमुळे उद्भवतात असे निगंठ म्हणत असतील तर त्यांचे ते म्हणणे दोषास्पद आहे आणि जन्मकालीन परिस्थिती त्याचे कारण नाही असे ते म्हणत असले तरी सुद्धा त्यांचे म्हणणे दोषास्पद ठरते. 15 भगवान बुद्धाची ही विधाने आपल्या प्रश्नांच्या दृष्टीने महत्वाची आहेत. जर बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवित असेल तर त्यासंबंधी शंका का निर्माण करतो? वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थिती सापेक्ष आहेत असे मानणारा बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास कसा ठेवी? 16 गतजन्मीच्या कर्माचा सिद्धांत हा शुद्ध ब्राह्मणी सिद्धांत आहे. ते आत्म्याचे अस्तित्व मानतात. आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्वकर्माचा आत्म्यावर परिणाम होतो असे मानतात. म्हणून गतजन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते याच्याशी ते सुसंगत आहे. परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध सिद्धांताशी ते अगदी विसंगत आहे. 17 ज्याला भगवान बुद्धाचा सिद्धांत समजत नाही किंवा जो बुद्धी परस्पर बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म सदृश आहेत असा दाखविण्याचा अट्टास करतो त्याने हा सिद्धांत बौद्ध धर्मात घुसडविला असला पाहिजे. 18 भगवान बुद्धांनी हा सिद्धांत शिकविलेला असण्याची शक्यता नाही हे वरील कारणावरून स्पष्ट होईल. 19 याशिवाय भगवान बुद्धांनी हा सिद्धांत शिकविला नसावा या म्हणण्याला दुसरा एक सर्वसामान्य आधार आहे. 20 पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते
हा हिंदू सिद्धांत अन्यायमूलक आहे. असल्या सिद्धांताचा शोध लावण्याचा हेतू काय असावा? 21. त्याचा एकमेव हेतू शासन अथवा समाज यांना दरिद्री लोकांच्या दुःस्थितीच्या उत्तरदायित्वातून मुक्त करणे हा असावा. 22. नाहीतर असल्या अमानुषाने बुद्धिविसंगत सिद्धांताचा शोधच लागला नसता. 23. महाकरुणिक हे ज्याचे बिरुद प्रसिद्ध आहे तो असला सिद्धांत उचलून धरील अशी कल्पनाही करवत नाही. अहिंसा. 1. अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण. 1. अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे. हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. 2. करुणा आणि मैत्री या दोहोंशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. 3. तथापि असा एक प्रश्न विचारला जातो की बुद्ध प्रणित अहिंसा ही सर्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य होते की ती प्रसंगसापेक्ष होती? 4. जे लोक भगवान बुद्धाची शिकवणूक मानतात त्यांना तिला सत्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य मानणे कठीण जाते. ते म्हणतात की सर्व काळ अहिंसेनेच वागले तर पुष्कळ वेळा सच्चे असतला आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागते. 5. या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे संयुक्तिक होईल. अहिंसा या विषयाने पुष्कळच गोंधळ निर्माण केला आहे. 6. बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावला आणि कसे परिपालन केले आहे? 7. हा प्रश्न महत्वाचा असून तो विचारार्ह आहे. 8. सिलोनमधील भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांनाही परकी आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त केले होते. 9. उलट पक्षी ब्रह्मदेशातील भिक्खूंनी परकी आक्रमणांविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्र धरण्याचा उपदेश केला. 10. ब्रह्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाही. 11. अशा रीतीने दोन भिन्न देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालनही वेगळ्या रीतीने केलेले दिसते. 12. अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एका ठरावाने पंचशीलतेतील अहिंसा सोडून 4 शिले मान्य केली आहे. 13. अहिंसेच्या सिद्धांताबाबत अशी वस्तुस्थिती आहे. 2. अहिंसेचा खरा अर्थ. 1. अहिंसेचा अर्थ काय? 2. भगवान बुद्धाने अहिंसेची व्याख्या कोठेच दिलेली नाही. वस्तुतः अहिंसेचा निश्चित शब्दात तो क्वचितच उल्लेख करतो. 3. म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधाराने अहिंसेचा उपदेश करण्यात त्याचा काय उद्देश होता याचा शोध घेतला पाहिजे. 4. यावरील प्रासंगिक पुरावा म्हणजे कोणी भिक्षा म्हणून मांस देऊ केले तर ते ग्रहण करण्याला बुद्धाचा विरोध नव्हता. 5. ज्या प्राण्याची हत्या करण्यात भाग घेतला नाही त्या प्राण्याचे मांस ग्रहण करण्याला भिक्खूंना प्रतिबंध नव्हता. 6. भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खूंनी खाऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला बुद्धाचा विरोध होता. 7. दुसरा या संबंधीचा पुरावा म्हणजे यज्ञात प्राण्यांचा बळी देऊ नये याला त्याचा विरोध होता आणि असे त्यांनी स्वतः म्हटलेलेही आहे. 8. अहिंसा परमो धर्म हा आत्यंतिक सिद्धांत जैन धर्मात आहे, बौद्ध धर्मात नाही. 9. दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे आणि त्यात बुद्धाने जवळजवळ अहिंसेची व्याख्याच केली आहे. त्यात तो म्हणतो, सर्वांवर प्रेम करा म्हणजे तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही. अहिंसेच्या तत्वाचे हे नकाराचे स्पष्टीकरण नसून सकारात्मक स्पष्टीकरण आहे. 10. असे दिसते की यावरून बुद्धाचा अहिंसेचा सिद्धांत हत्या करू नका असे सांगण्याऐवजी सर्वांवर प्रेम करा असे सांगणारा होता. 11. वरील विधानावरून बुद्धाला अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजून येईल. 12. जीवहत्येची इच्छा व जीवहत्येची आवश्यकता यामध्ये बुद्ध फरक करीत असे हे स्पष्ट होते. 13. ज्या ठिकाणी जीवहत्या करण्यासाठी आवश्यकता असते त्या ठिकाणी त्याने जीवहत्येला प्रतिबंध केला नाही. 14. ज्या ठिकाणी जीवहत्येची इच्छा याशिवाय जीवहत्येला कारण नव्हते त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला. 15. भगवान बुद्धाच्या अहिंसा सिद्धांताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही. 16. हा सिद्धांत चांगला भक्कम आणि सर्वांस मान्य होण्याजोगा नैतिक सिद्धांत आहे. 17. ही गोष्ट खरी की जीवहत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय तो व्यक्तीवर सोपवितो, नाही तरी हा निर्णय दुसऱ्या कोणावर कसा सोपविता येणार. 18. जीवहत्येची आवश्यकता व अनावश्यकता यामध्ये व्यवच्छेदक रेषा नीतिमान माणसाला ओढता येते एवढा विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे. 19. ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे. 20.
जैन धर्मात हिंसा न करण्याची इच्छा आहे. 21. भगवान बुद्धाची अहिंसा ही त्याच्या मध्यम मार्गास धरून आहे. 22. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे बुद्धाने तत्व आणि नियम यात भेद केलेला आहे. त्याने अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही. ते एक तत्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून त्याने तिचे विवेचन केले आहे. 23. आणि असे करण्यात तो अत्यंत शहाणपणाने वागला यात संशय नाही. 24. तत्वांमध्ये तुम्हाला तदनुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते, नियमात नसते. नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता. संसरण. 1. आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश. संसरण. 1. भगवान बुद्धाने पुनर्जन्म प्रवचिला आहे, परंतु त्याने आत्म्याचे संसरण एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश प्रवचिले नाही. 2. भगवान बुद्धाने 2 परस्पर विरोधी सिद्धांताचे प्रवचन केले. असे त्यांच्यावर दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते. 3. असे टीकाकार प्रश्न करीत की संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे. 4. ते म्हणत आणि इथे तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट केली आहे, हे संभवणे तरी आहे काय. 5. परंतु बुद्धाच्या सिद्धांतात परस्पर विरोधी असे काहीच नाही. संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे. 6. हे सर्व नागसेनाने राजा मिलिंदला दिलेल्या उत्तरात चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. 7. बॅक्ट्रियाचा राजा मिलिंद याने नागसेनाला विचारले, भगवान बुद्ध संसरण मानित होते काय. 8. नागसेनाने उत्तर दिले, होय. 9. यामध्ये परस्पर विरोध नाही काय. 10. नागसेन, नाही. 11. आत्म्याशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय. 12. नागसेन, अर्थात निश्चित शक्य आहे. 13. हे कसे शक्य आहे हे समजावून सांग बरे. 14. नागसेन, जिथे संसरण नाही तिथे पुनर्जन्म कसा शक्य आहे, राजाने विचारले. 15. हो, शक्य आहे. 16. कसे शक्य आहे हे उदाहरणाने स्पष्ट कर. 17. राजा, समज माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याने पेटवला तर असे म्हणता येईल काय की पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले. 18. अर्थात नाही. 19. राजा, त्याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म शक्य आहे. 20. याची अधिक उदाहरणे देऊन स्पष्ट कर बरे. 21. बाळपणी आपल्या गुरुपासून शिकलेली एखादी कविता, हे राजा, तुला आठवते काय. 22. होय, आठवते. 23. तर मग त्या कवितेचे गुरुमुखापासून संसरण होऊन ती तुमच्या मुखात आली काय. 24. अर्थात नाही. 25. याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म होतो. 26. वा, छान नागसेन. 27. नागसेन, आत्मा अशी काही चीज आहे काय. 28. यथार्थ दृष्टीने पाहिले असता राजा, आत्मा अशी काही चीज नाही. 29. वा, छान नागसेन. 2. गैरसमजुतीचे कारण. 1. भगवान बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतृवंद भिक्खूंचा असे. 2. कोणत्याही एका विषयावर भगवान बुद्धाचे म्हणणे काय आहे ते भिक्खूंनीच लोकांपर्यंत पोहोचविले. 3. लेखन कला अद्याप विकसित झाली नव्हती, त्यामुळे भिक्खूंना जे ऐकले ते पाठ करून ठेवावे लागेल. प्रत्येक भिक्खूने जे काही ऐकले ते जसेच्या तसे पाठ करून ठेवण्याची त्यांनी काळजी घेतली नाही. परंतु असे काही भिक्खू होते, त्यांनी ते पाठ करून ठेवणे हा आपला व्यवसायच केला. त्यांना भनक म्हणत. 4. बौद्ध त्रिपिटक आणि अट्टकथा हे साहित्य समुद्रासारखे विशाल आहे. ते सर्व पाठ करणे म्हणजे असाधारण काम होते. 5. पुष्कळ वेळा भगवान बुद्धाने जो उपदेश केला त्याचे वृत्तांत कथन यथातथ्य झाले नाही. 6. भगवान बुद्धाच्या जीवनकाळी त्यांच्या उपदेशाचे गैरकथन झाल्याच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या. 7. उदाहरण म्हणून अशा 5 स्थळांचा उल्लेख करता येईल. पहिला उल्लेख अलगुद्दोपम सुत्ता, दुसरा महाकम्मविभाग सुत्ता, तिसरा कन्नकट्टल सुत्ता, चौथा महात्नासखय सुत्ता आणि 5वा जीवन सुत्ता. 8. अशा प्रकारे तथागताच्या उपदेशाचे गैरनिवेदन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे, कारण भिक्खू भगवान बुद्धापाशी जाऊन अशा प्रसंगी आम्ही काय करावे असे विचारताना आढळतात. 9. कर्म आणि पुनर्जन्म या विषयाच्या सिद्धांतांना ब्राह्मणी धर्मातही स्थान आहे. याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणी सिद्धांत सहजगत्या बौद्ध धम्मात घुसळता आले. 11. यासाठी त्रिपिटकात जे बुद्धवचन म्हणून मांडले गेले आहे
ते बुद्धवचनच आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे. 12. यासंबंधी एक कसोटी विद्यमान आहे. 13. भगवान बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते बुद्धाचे नव्हे, म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते बुद्धवचन मानायला प्रत्यवाय नाही. 14. दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंदात भगवान बुद्ध कधीच पडत नाही. म्हणून जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते बुद्धाच्या नावावर खपविले जात असले तरी वस्तुतः ते बुद्धवचन म्हणून मानता येणार नाही. 15. तिसरी एक कसोटी आहे, ती ही की भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत अशा विषयांची 2 प्रकारात वर्गवारी केली होती. त्यापैकी जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्याच्या संबंधी त्यांनी आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहेत. जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्यासंबंधीही त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत, परंतु ते तात्पुरते म्हणजे बदलूही शकतात. 16. ज्या 3 प्रश्नांसंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत त्या विषयांबाबत भगवान बुद्धाचे विचार काय होते हे ठरविताना त्या चर्चेच्या वेळी वरील 3ही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे.